बातमी आपण पाहतोय दिल्लीमधून। दिल्लीच्या 6 जनपद या शरद पवारांच्या निवासस्थानी अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते सुनेत्रा पवार ज्या खासदार आहेत, पार्थ पवार जे अजित पवारांचे सुपुत्र आहेत, अशी सगळी मंडळी हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आज शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे, त्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हे नेते पोहोचलेले आहेत। मात्र पक्ष वेगळे झाल्यानंतर ही जी भेट होते त्या भेटीला राजकीय रंग असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। निवासस्थानाच्या बाहेर असलेले कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी असं म्हणतात, या भेटीनंतर जर दोघे नेते एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल। त्यामुळे या भेटीकडे राजकीय दृष्ट्या पाहिलं जाते आणि त्यामुळे ही भेट राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे। अर्थात देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये होत असलेली ही भेट राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे। सुळे ह्या त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत आणि एकंदरीत सहकुटुंब ही भेट आहे। सोबत पार्थ पवार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। छगन भुजबळ यांच्यासह हे राजधानी दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी आपण पाहू शकतो। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि गेल्या काही दिवसापासून ही चर्चा सुरू होती की शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार येणार का, आणि रात्रीच या संदर्भातली बुके असो, फुलं असो, हे बुक करून ठेवण्यात आले होते। शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार हे सहकुटुंब सहपरिवार जाणार असं सांगितलं जात होतं आणि अखेर आज अजित पवार जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहू शकतो। आणि एकंदरीत जर पाहिलं तर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे, बातमी आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून या संदर्भामध्ये चर्चा ज्या होत्या त्या सुरू होत्या। मात्र आज पहिल्यांदाच पवार कुटुंब गेल्या काही दिवसानंतर एकत्र येताना पाहायला मिळते, तेही राजधानी दिल्ली या ठिकाणी आपण ही दृश्य पाहू शकतो। शरद पवार यांच्या घरी ही आता बैठक सुरू आहे आणि सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाते दुरावतात मात्र नाते तुटत नाही, तर हे एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं। राजकीय संघर्ष आपण पाहिला, मात्र अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्यानं आता वेगळ्या चर्चेला सुद्धा उधाण येईल। मात्र ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारी ही भेट म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। आत्ताच्या घडीला राज्याच्या राजकारणासाठी सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार हे आपल्या पक्षाच्या नेत्यांचं म्हणजे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचले। त्यावेळी अजित पवारांसोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार असलेल्या सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। खरं तर असं सांगितलं जाते की ही सदिच्छा भेट आहे। शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे, त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी म्हणून ही भेट घेतली जाते। मात्र ज्यावेळी राज्याच्या राजकारणातले दोन महत्त्वाचे नेते, त्यातही एक नेता हा सत्तेत असतो, दुसरा नेता हा सत्तेच्या बाहेर असतो। एक नेता हा अजित पवार असतो आणि दुसरा नेता हा शरद पवार असतो। दोघांचेही पक्ष राष्ट्रवादी असतात। त्यावेळी मग ही भेट केवळ सदिच्छा किंवा केवळ शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आहे असं पाहिलं जात नाही, त्यामागे राजकीय रंग असतात। अशा प्रकारची चर्चा सुद्धा सुरू होते आणि तशीच चर्चा या 6 जनपद या निवासस्थानाच्या बाहेर जे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुरू आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। शिवाजी, खरं तर काही वेळापूर्वी तुम्ही नेत्यांशी बातचीत करत होता, त्यांचं असं म्हणणं आहे की या निमित्तानं दोन्ही नेते एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल, तशी काही शक्यता वाटते या भेटीमधून? नाती दुरावतात, नाती तुटत नाही असं म्हटलं जातं, ते आपल्याला पाहायला मिळालं। मात्र राजकीय भूमिका हे नेहमी वेगळ्या असतात, राजकीय मित्र वेगळे असतात। त्याच पद्धतीने दोघांनी राजकीय भूमिका वेगळ्या घेतलेल्या आहेत आणि प्रत्येकांची इच्छा, अडचणी ह्या वेगळ्या असतात। त्यामुळं मात्र नेते जे आहेत, बाहेरचे कार्यकर्ते, त्यांची इच्छा आहे की या दोघांनी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयार होऊ शकते, अशी भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते। आज अजित पवार जात आहेत, सुनेत्रा पवार सोबत आहेत, त्याचबरोबर पक्षाचे इतर नेते सगळे सोबत आहेत, सर्व खासदार आहेत। आत्ताच निलेश लंके पोहोचलेले आहेत, इतर पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जी आहे ती सर्वांची एक सदिच्छा भेट जी आहे ती सुरू आहे। या ठिकाणी महेश तपासे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। ही जी भेट आहे ही कौटुंबिक भेट आहे की आता राजकीय चर्चेला सुद्धा सुरुवात झालेली आहे? बघा, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेते मंडळी पवार साहेबांना भेटायला येतात। तुम्हाला साहेबांचा 75वा वाढदिवस लक्षात आहे। देशाचे पंतप्रधान राजकीय मतभेद सोडून देशातले सर्व राजकीय नेते आलेले आणि अजितदादा तर कुटुंबातलेच आहेत, त्याच्यामुळे ते जर भेटायला आले त्याच्यात नवल वाटायचं कारण नाही आणि वाढदिवसाच्या निमित्त आलेले आहेत। राजकारणाचा भाग जो होता तो विधानसभा, लोकसभा आपण पाहिलेलीच आहे आणि पुढे नगरपालिका, जिल्हा परिषद आम्ही लढणारच आहोत विरोध एकमेकांच्या समोर।